प्राचीन हिंदू धर्मग्रंथांनी वेढलेल्या मंदिराच्या मजल्यावर हरी आडवाटे बसला होता. त्यांनी ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक चमत्कारांबद्दल वाचले. त्यांचे मन कल्पनांनी चक्रावून गेले. शास्त्रांमध्ये प्रगत यंत्रे आणि रोबोटिक प्राण्यांबद्दल सांगितले आहे. हरीने त्याची दृष्टी जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम केल्यामुळे आठवडे महिन्यात बदलले. त्याने मंदिरात अगणित तास घालवले. दोन अवाढव्य यंत्रमानव एकत्र करताना त्याचे हात चतुराईने फिरत होते. मंदिराच्या प्रांगणातील माती ही त्यांची कार्यशाळा होती आणि तेजस्वी सूर्यप्रकाश त्यांचा मार्गदर्शक होता. जसजसे दिवस सरत गेले तसतशी हरीची निर्मिती आकार घेऊ लागली. क्लिष्ट यंत्रणेपासून बळकट धातूच्या चौकटींपर्यंत प्रत्येक तपशील त्याने काळजीपूर्वक तयार केला. रोबोट्स उंच आणि मजबूत झाले. त्यांचे निळे धातूचे शरीर सूर्यप्रकाशात चमकत होते. शेवटी तो दिवस आला जेव्हा हरीची निर्मिती पूर्ण झाली. दोन अवाढव्य यंत्रमानवांचे कौतुक करण्यासाठी तो मागे उभा राहिला. त्यांची भव्य शरीरे मंदिरावर उंच आहेत. हिंदू देवतांच्या दोन शक्तिशाली देवतांच्या नावावरून त्यांनी त्यांचे नाव शिव आणि विष्णू ठेवले. हरी, शिव आणि विष्णूच्या बाजूला उभा राहिला. त्याचे डोळे अभिमानाने चमकले. तो एक शांत आणि गंभीर व्यक्ती होता. त्याला कधीही स्मित किंवा भावनांचे बाह्य प्रदर्शन दिले नाही. पण खोलवर त्याला आनंद आणि पूर्णतेची भावना जाणवली जी त्याने यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. सूर्यप्रकाशाने मंदिराच्या प्रांगणातील सुंदर माती प्रकाशित करून दृश्यावर एक उबदार चमक टाकली. वरचे आकाश निळेशार होते. त्या वाढव्या आकाराचे दोन अप्रतिम यंत्रमानव साक्षात देवच भासत होते. शिव आणि विष्णू सूर्यप्रकाशात जिवंत झाल्यासारखे वाटत होते. त्यांचे निळे धातूचे शरीर हिऱ्यांसारखे चमकत होते. त्यांच्या शेजारी उभा राहिल्याने हरीला अभिमानाची आणि मालकीची भावना वाटली. त्याचे डोळे त्याच्या निर्मितीच्या सौंदर्यात मग्न झाले. त्याला माहित होते की त्याने खरोखरच काहीतरी खास तयार केले आहे, जे पाहणाऱ्या सर्वांना आनंद आणि प्रेरणा देईल. त्याला आनंदाची आणि पूर्णतेची भावना जाणवली जी त्याने आधी कधीच अनुभवली नव्हती. अभिमानाची आणि मालकीची भावना जी खरोखर सुंदर आणि अद्वितीय काहीतरी तयार केल्यामुळे येते. आणि जसजसा सूर्य मावळू लागला, मंदिराच्या प्रांगणावर सोनेरी चमक टाकली. हरीला माहित होते की त्याने खरोखर काहीतरी खास तयार केले आहे. दोन अवाढव्य रोबोट जे त्याच्या कल्पकतेचा आणि सर्जनशीलतेचा पुरावा म्हणून उभे राहतील.